म्हणजे इथे कसं आहे, प्रत्येकाला वाचवतोय. राजकीय पुढाऱ्याला वाटतं मग मी या कामाच्या बाबतीत असा पाऊल उचलला, मला मतदान मिळणार नाही. प्रशासनाच्या अधिकाऱ्याला वाटतं, अरे मी तर 3च वर्ष आहे, मला काय करायचं आहे. इथे कोणीच कोणाचं करायला तयार नाही. माणसाचं कर्तृत्व माणसाला मोठं बनवतं. माणसाची पर्सनॅलिटी, दिसणं, पैसा हा माणसाला मोठं बनवत नसतं. सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. कोणताही अहंकार नसावा. जमिनीवर आहोत, जमिनीवरच राहू. जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी महिला आणि बालकांसाठी काम करणार आहे. नमस्कार, आधुनिक केसरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या संपूर्ण भारतात नवदुर्गा म्हणून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. आपण आलो आहोत सप्तशृंगी सेवाभावी संस्थाचे संस्थापक, तर त्यांचे कार्य आणि त्यांच्या संदर्भात काही माहिती आपण घ्यायची आहे. तर पहिला प्रश्न तुम्हाला मॅडम, तर आपल्या संस्थेकडून आतापर्यंत किती महिलांना बचत गटाचा लाभ मिळाला आहे? नमस्कार सर. सर्वात आधी मी माझा परिचय करून देते. माझं नाव मीना भोसले. मी सप्तशृंगी बौद्धिस्ट महिला संस्थेची संस्थापक अध्यक्ष आहे. आणि बचत गटाचा विषय झाला, तुम्हाला तर माहिती आहे संपूर्ण भारतात बचत गटाचं एक मोठं जाळं विणलं गेलेलं आहे. आणि ह्याच बचत गटाच्या सुरुवातीला म्हणजे सांगताना मला आनंद होतो की सप्तशृंगी महिला बचत गट हा छोटासा एक बचत गट होता आणि बचत गटाच्या माध्यमातून काम चालू केलं. सुरुवातीला आपण 100 महिलांचे जे आहेत म्हणजे एकत्र केल्या. मग नंतर आपण त्यांचे बचत गट केले 10 आणि 10 बचत गट करत करत आपण 100 बचत गट तयार केले. 1000 महिला ज्या बचत गटाच्या जाळ्यात विणल्या गेल्या. तर मग लक्षात आलं की बचत गट तयार करून फक्त चालणार नाही आहे. कारण कसं आहे की बचत गटात फक्त सवय लागते बचत करण्याची, तर आपल्याला त्याच्यासाठी रोजगार निर्मिती केली पाहिजे. कारण महाराष्ट्रभर मी दौरे केले. मी महाराष्ट्रभर बचत गटांना ट्रेनिंग दिले आणि ट्रेनिंग देताना खूप साऱ्या महिलांचा सूर असा आला की मॅडम आम्हाला ना बचतीची सवय तर लागली आहे, आम्ही बचत पण करायला लागलो, पण आम्हाला रोजगार द्या. आणि म्हणून आम्ही रोजगारासाठी मग असं एक प्लॅनिंग केलं की तुम्हाला जे येतं ते तुम्ही बनवा. उदाहरणार्थ एक मावशी आली, ती एक डोळ्याने अंध होती आणि तिला काहीच करता येत नव्हतं. म्हटली माई मला ना काहीतरी रोजगार दे. म्हटलं मावशी तुम्हाला काय रोजगार देऊ, तुम्ही तर म्हाताऱ्या आहेत, बरं असं सांगा तुम्ही मला की तुम्हाला काय काय येतं. मावशी मला म्हटली अगं माई मला ना बाई पुरणपोळ्या बनवता येतात. म्हटलं मावशी तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग तिला मी पुरणपोळ्या बनवायला लावली. त्यांची एक टीम तयार केली आणि पहिल्याच वर्षी आम्ही 2.5 लाखाच्या पुरणपोळ्या विकल्या. मग माझी अशिक्षित अंगठा टेकणारी महिला, 4थी शिकलेली महिला, 10वी शिकलेली महिला यांना जे बनवता येतं त्यांचं आम्ही पहिले ट्रेनिंग दिलं. त्या खाद्यपदार्थ बनवायला लागल्या आणि आज जवळजवळ 2,500 ते 3,000 महिला हे प्रॉडक्ट बनवत आहेत. आणि एक टीम मुंबई पुणेपासून संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतात आणि भारताच्या बाहेरसुद्धा मार्केटिंगचं काम आमचं महिला करतात. इंडस्ट्रीमध्ये किंवा उद्योगात पुरुष मार्केटिंग करतात. मला सांगताना आनंद होतो की माझी महिलांची टीम खूप चांगलं मार्केटिंग करते. ग्रामीण भागात असं तुम्ही आतापर्यंत कुठला उपक्रम राबवला तर त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलींना त्याचा मोठा लाभ मिळाला आहे? शहर असो का ग्रामीण असो, महिलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत एक समस्या खूप मोठी आहे की लग्नानंतर त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. लग्नानंतर पती पत्नीचे मतभेद होतात. त्याच्यात फक्त मुलाची चुकी असं नाही, कधी मुलीची पण चुकी असते. मुलीच्या आई वडिलांचा मुलीच्या संसारात जास्त हस्तक्षेप असतो. मुलीला बहीण असेल तर ते हस्तक्षेप मोठाच असतो. आणि या मुलीला ना पहिले कसं असायचं की जुन्या काळात बाई तुझं लग्न झालं ना, आता नवऱ्याकडे तू चालली आहे तर तुझं तू बघून घे, अशीच येऊ नको. आता आईवडिलांचा म्हणजे मी असं म्हणत नाही आहे सर की कसाही त्रास दिला तरी तुम्ही सहन करा, पण पती पत्नी एक पवित्र नातं आहे, एक समन्वय आहे. आणि त्याच्यासाठी कोणतंही लग्नानंतर थोडेफार मतभेद असतील तर ते तिथल्या तिथे मिटवले गेले पाहिजे. आणि तोच मी सपोर्ट केला. दरवर्षी मी SP ऑफिसच्या कमिटीवर मी महिला तक्रार निवारण कक्षात आहे. त्याच्यात आता त्याला भरोसा सेल नाव देण्यात आलेलं आहे. त्याच्यात महिलांचं काउन्सिलिंग केलं किंवा ग्रामीण भागात जाऊन काउन्सिलिंग केलं, शहरी भागात जाऊन काउन्सिलिंग केलं. आणि काउन्सिलिंग केल्यानंतर जे तुटणारे संसार आहेत ते जोडण्याचं काम मी केलं. आणि अभिमानाने सांगते हजारो संसार मी जोडलेले आहेत. ग्रामीण भागातील मुलांच्या लग्नाच्या समस्या येतात, लग्नाच्या समस्या त्या म्हणजे दूर व्हाव्यात म्हणून आम्ही ग्रामीण भागाच्या मुलांचं लग्न जोडण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. नंतर परत आम्ही महिला बचत गटांची स्थापना करतो आहे. महिलांना ग्रामीण भागामध्ये आरोग्याचं शिक्षण देतो आहे, नंतर त्यांना रोजगार देतो आहे, त्यांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देतो आहे, शेतीला पूरक जोडधंदे याचं प्रशिक्षण देतो आहे. आणि ग्रामीण समाज आणि अधिकारी, प्रशासन आणि राजकारण
यांचा समन्वय साधण्याचं काम केलं. कारण NGO सामाजिक संस्था याचं कामच आहे की समाज, राजकारण आणि प्रशासन यांचा दुवा जो असतो तो NGO असतो आणि तो दुवा साध्य करण्याचं काम मी शासनाच्या कमिटीमार्फत केलेलं आहे. मी आज 57-58 कमिट्यांवर काम करते, महिलांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करते, महिलांना सक्षम करते. खूप साऱ्या महिलांचे मिस्टर दारू पितात, त्यांना मारठोक करतात, चारित्र्यावर संशय घेतात, सासरची मंडळी त्रास देतात. महिलांचे प्रॉब्लेम संपलेले नाही आहेत आणि समाजातील नराधमांच्या ज्या वाईट नजरा आहेत तेव्हा तिच्यावर पडतं. एखादी महिला विधवा होते, परित्यक्त्या होते, वाईट नजरा तिच्यावर पडतात आणि तिचं पुनर्वसन अशक्य होतं. तर पुनर्विवाहासाठी पण आम्ही प्रयत्न करतो आहोत. आजही ग्रामीण भागामध्ये आमच्या याच्यात तर मग खानदानात दुसरं लग्न कधी झालंच नाही असे ऐकायला भेटतं. मग आम्ही ते दुसरं लग्न करणं किंवा अंध अपंगांची लग्न लावून देणं, दिव्यांगांची लग्न लावून देणं, असं खूप सारं काम मी ग्रामीण भागात करते आहे. आणि त्याच्यामुळे एक नाड असते ग्रामीण भागाची जोडलेली, माझी खूप चांगली जोडली गेली. धुळे जिल्ह्यात ज्या देह विक्री करणाऱ्या महिला आहेत तर त्या संदर्भात कुठल्या प्रकारे त्यांची मदत करून त्यांची सुधारणा केली आहे? आपल्याला जेव्हा कळतं की ती चुकीच्या मार्गाने झालेली आहे किंवा ती देहविक्री च्या रॅकेटमध्ये अटकलेली, म्हणजे एक कारण असतं, एक तर ती मजबुरीत येते, एक तर तिला आणलं जातं. आणि इथे मी एक संदेश देऊ इच्छिते कॉलेजच्या मुली किंवा महिला की अनोळखी पुरुष किंवा महिलांशी तुम्ही जास्त संपर्क साधू नका, त्यांच्या संपर्कात राहू नका. पण बऱ्याच वेळेस असं होतं ना की वेगळ्याच पद्धतीने आमिष दाखवलं जातं आणि चुकून त्या महिला ह्या व्यवसायात येऊन जातात, मुली येऊन जातात आणि एकदा आल्यानंतर बाहेर निघणं फार कठीण जातं. तर हा मला जो प्रकार दिसला तो धुळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. फक्त छुप्या पद्धतीने असल्यामुळे धुळ्यात ते लक्षात येत नाही. माझ्या देशाच्या, माझ्या महाराष्ट्राच्या महिलांना असं वर्तन करून पोट भरावं लागतं, याच्याशिवाय दुसरी दुर्दैवाची गोष्ट नाही, असं माझं मत आहे. आपण ना महिलांना दोष देतो, पण त्या महिला कधी असं कुठल्या माणसाला म्हटल्या नाही ना की तुम्ही आमच्याकडे या. माणूस स्वतःहून तिच्याकडे जातोय. बऱ्याच वेळेस ना असं प्रेम असतं आणि आपला जो प्रियकर असतो ना तोच त्या मुलींना अशा रॅकेटमध्ये घेऊन येतो. मग तेव्हा त्या रस्ता शोधतात. तर मग आम्ही त्या महिलांना, मुलींना बाहेर काढतो. आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करतो, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतो. प्रवाहात आणल्यानंतर त्यांचं आम्ही पुनर्वसन करतो. एक मला उदाहरण देताना आनंद होतो. एक खूप लांबची मुलगी, म्हणजे आपली परक्या राष्ट्रातली मुलगी धुळ्यात आली. धुळ्यात आल्यानंतर तिला आणलं गेलं होतं. मला जेव्हा कळलं, ती मला भेटल्यानंतर ती म्हणाली की ताई, आम्हाला लग्न करून संसार करायचा, आम्हाला नाही आवडत असं काही, पण आम्हाला आणलं गेलं. म्हणजे तेव्हा जज साहेब पण होते आमच्यासोबत, कारण पुनर्वसनसाठी महिला बालविकास, विधी सेवा प्राधिकरण, सर्व डिपार्टमेंट प्रयत्न करत आहेत महिलांच्या पुनर्वसनसाठी. मग आम्ही तिचं ऐकून घेतलं आणि नंतर तिचं रिअल स्टोरी सांगून एक युवक तयार झाला आणि तिचं लग्न लावून दिलं आणि दुसऱ्या मुलीचंही लग्न लावून दिलं. 2 मुलींचे लग्न, एक मुलगी संगमनेरमध्ये स्थायिक आहे, एक औरंगाबादमध्ये स्थायिक आहे आणि दोघींचा संसार खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यांची फॅमिली खूप आनंदी आहे, त्यांना मुलं बाळ पण झालेले आहेत. म्हणजे एखादी महिला अशी आहे तशी आहे असं बोलण्याऐवजी आपण तिला पुनर्वसनला चान्स द्या, जेणेकरून ती तिचा पुनर्वसन करू शकते. आणि बऱ्याच वेळेस विधवा परित्यक्त्या महिलाही चुकून ह्या रॅकेटमध्ये येऊ शकतात, आणल्या जातात. तर त्यांनाही आम्ही रोजगार उपलब्ध करून देतो आणि रोजगार उपलब्ध करून दिल्यानंतर त्याच्यातून आम्ही त्यांना बाहेर काढतो. आणि तिसरं की ज्या परक्या राष्ट्रातून आलेल्या आहेत त्यांना आम्ही त्यांच्या गावाला पाठवण्याची पण सोय करतो. अशा पद्धतीने कमीत कमी आम्ही आतापर्यंत 250 ते 300 महिला, म्हणजे धुळ्यातनं होम बेस आहे, कुठेतरी एक बंगला घेतला जातो, त्याच्यात व्यवसाय चालतो. असं उघडपणे ब्रॉथलमध्ये कुठेही व्यवसाय चालत नाही. आणि माझी विनंती आहे सगळ्यांना की जर कुठे असं आता ब्युटी पार्लरच्या माध्यमातून किंवा एखाद्या हेल्थ क्लब, मसाज सेंटरच्या माध्यमातून मुलींना तिथे आणलं जातं आणि व्यवसायाला लावलं जातं, असं कोणाच्या लक्षात आलं, मुली फसवल्या जात आहेत, त्या चुकीच्या मार्गाला लावल्या जात आहेत, तर सर्वात पहिले त्या मसाज सेंटर, ब्युटी पार्लर किंवा एखादा बंगला याच्यावर लक्ष ठेवा. पोलिसांनी तिथे धाडी टाकून त्या मुलींना आणलं पाहिजे, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण चुकून माकून ज्या मुली आल्या, एखादी स्वतःहून एखादं चुकीचं वर्तन करते तर ती तिची मजबुरी म्हटली जाते. पण मात्र चुकून एखादी मुलगी रॅकेटमध्ये आली आणि तिला आपण वाचवू शकतो, तर मला वाटतं की याच्यासारखं पुण्याचं दुसरं कुठलंच काम नाही. कामाची सुरुवात करत असताना तुमची परिस्थिती कशी होती आणि कुठल्या प्रकारे तुम्हाला सामोरं जावं लागलं? की माझी परिस्थिती म्हटलं तर आईवडिलांकडे माझे वडील मिलमजूरच होते. पण आम्ही कधीच आयुष्यात हे बघितलं नाही की आमच्या दाराशी कोणीतरी 5 रुपये उसनवारी आहे आणि ती द्या असं मागायला आले.
कारण आईवडिलांचं एक संस्कार होते की आपल्याकडे असेल त्याच्यात राहायचं, कोणाच्याकडून कर्ज उधारी करून आपण आपलं जीवन आनंदात घालवायचं नाही. आणि आई 4थी शिकलेली, पण 4 भाऊ बहिणींचे व्यवस्थित अभ्यास घेणं. मला 9वी 10वीत काही स्थळं सांगून आले. आई म्हटले की नाही, मी 4थी शिकलेली आहे ना, माझ्या मुलीला आम्ही लवकर लग्न नाही करणार, कारण 4थी शिकलेलीमुळे मी स्वतः काही जास्त करू शकले नाही आणि माझ्या मुलींना मला स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. तर मग आईने मला पण शिकवलं, माझ्या बहिणीला शिकवलं, नंतर 2 भावांना. आणि 4थी शिकलेली माझी आई, आज तिचे 4ही मुलं वेल क्वालिफाईड आहेत आणि अगदी लाखो रुपये महिन्याचा पगार ते घेत आहेत आणि एक चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहेत. तर त्याच्यामुळे परिस्थिती हा माणसाचा इश्यू राहू शकत नाही, हे लहानपणापासून कळलं. परिस्थिती साधारण होती म्हणून लग्न झालं. तर आणि माझा रंग सावळा होता. आता कुठल्याही समाजात ना की नाही मग पहिल्या काळात, आता तरी मुलींना पटकन लग्न होऊन जातं, पण तो काळ असा होता, अरे लग्न सावळा रंग आहे, मग मुलीचं लग्न आणि मग ती मुलगी बारीकच आहे, अशा पद्धतीने 2-4 स्थळं आले, असे फीडबॅक आले. मग एक पानटपरी चालवणारा मुलगा हिरालाल भोसले, तर ते आमडद्यात राहायचे, निर्व्यसनी होता. आणि माझं लग्नाच्या आधीपासून होतं की जो मुलगा अगदी तंबाखू बिडी सिगरेट काहीच घेणार नाही, त्याच मुलाबरोबर मी लग्न करेल. मी गरीब मुलाशी लग्न केलं, ज्याच्याकडे काही परिस्थिती नव्हती, आर्थिक परिस्थिती शून्य होती, रोजच्या रोज बाजार करून आणायचे, एवढ्या गरीब परिस्थितीत लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर मग घरी तर अशी परिस्थिती होती की आमचं 2 वेळेचं पोट पण भरणं अशक्य होतं. मग मी पहिले लग्नानंतर माझं मंगळसूत्र मोडलं आणि 22,000चा एक प्लॉट घेतला आणि मला आकाशवाणीत कॅज्युअल अनाऊन्सरची नोकरी लागली. पगार काही जास्त नव्हता, 1,200 रुपये मिळायचे, कारण तेव्हा 200 रुपये रोज 6 दिवस ड्युटी असायच्या आणि 800 रुपये महिन्याने मी ऑफिसर्स क्लबला काम करायची. तर ॲटलिस्ट 2,000त आपलं पोट भरेल या विश्वासावर मी धुळ्यात आली. अगदी 250 रुपयाची जुनी सायकल घेतली, त्याच्यावर संसार आणला. आणि लग्नानंतर मी कमीत कमी 1-1.5 वर्ष मी धुळ्यात होते, नोकरी करायची आणि MA पण करायची. तर मग नंतर मी प्लॉट पण घेऊन ठेवला. आणि माझं सेटल झाल्यानंतर मी मिस्टरांना म्हटलं की गावाकडे आपलं काही पोट नाही भरणार, तर आपण धुळ्यात राहू. आणि मग 1 वर्षामध्ये जो पैसा जमा झालेला होता 45,000 रुपये, त्याच्यात मी एक रूम बांधला, 6 महिने वडिलांमध्ये राहिलो आणि नंतर मग धुळ्यात शिफ्ट झालो. करायची इच्छाशक्ती होती. म्हणजे लोकांना असं वाटतं ना, मी खूप स्मार्ट आहे आणि खूप अंगावर दागिने घातले, खूप भारी भारी साड्या घातल्या आणि मग लोकांचं मी आकर्षण ठरेल, लोक मला ग्रेट म्हणतील. एक सांगते सर, माणसाचं कर्तृत्व माणसाला मोठं बनवतं. माणसाची पर्सनॅलिटी, दिसणं, पैसा हा माणसाला मोठं बनवत नसतं. मी क्लास घ्यायची, गरिबाच्या मुलांना फुकट शिकवायची, बाकी मुलांचा 40 रुपये महिना पगार घ्यायची. जेव्हा धुणं भांडेवाली बाईच्या मुलीला मी शिकवायची, मुलाला शिकवायची, तेव्हा ती माझ्या डोक्यावर हात ठेवायची, म्हणायची, माई तू सगळ्यांचं समजून घेते ना, तू खूप मोठे बनशील. आणि खरंच लोकांचं बोलणं सत्य झालं. म्हणजे माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा माझी परिस्थिती नव्हती. महाजन हायस्कूलला फक्त 300 रुपये फी लागते महिन्याला, वर्षाला. तर त्या 300 रुपये फीच्या म्हणून मग मी मुलांना तिथेच टाकलं. 3 मुलं माझे मराठी मीडियमला शिकले. आणि नंतर आज माझी मुलगी जर्मनीला MS करते. माझा दुसरा मुलगा इंजिनियर आहे, तो पुण्यात शिकला. माझा लहान मुलगासुद्धा BTech फूड टेक्नॉलॉजी मुंबईत शिकतोय. तर आपण करत राहिलं पाहिजे. आणि मी करत राहिले. अगदी मुलांच्या शिकवण्या घेतल्या, आकाशवाणीत पहाटे 5 वाजता उठून ड्युटी करायला जायची, ऑफिसर्स क्लब धुळे जिमखान्यात 800 रुपये महिन्याने काम करायची. पण जेवढं आलं त्याच्यात घर ॲडजस्टमेंट करायचं. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही 10 रुपये कमवतात ना, 1 रुपया शिल्लक टाका आणि 9 रुपये तुम्ही खर्च करा. पण जर 10 रुपये मिळकत आहे आणि 11 रुपये खर्च केले ना सर, तर तुम्ही बंगल्यातले घरात जातात, घरातले झोपडीत जातात. आणि म्हणून मी माझा जो पण पैसा होता मी देत राहिली, लोकांना मदत करत राहिली. पण त्याच्यात माझं एक होतं, 10 रुपये कमवले, 1 रुपया समाजाला देणार, 1 रुपया शिल्लक पाडणार, 8 रुपयात आपला परिवार भागवणार. आणि म्हणून मग परिस्थिती बदलत गेली. नंतर मग बचत गटाची संस्था झाली. संस्था झाल्यानंतर खूप सारे प्रोजेक्ट आपण आणले. मग नंतर महिलांना रोजगाराची गरज बघितली. मग वैष्णवी गृह उद्योग सुरू झाला. मग वैष्णवी गृह उद्योगच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाले. मग नंतर वैष्णवी गृह उद्योगाची आज सिद्धी फूड इंडस्ट्री झालेली आहे. आणि सिद्धी फूड इंडस्ट्रीचा 50 लाखाचा टर्नओव्हर आहे. सप्तशृंगी महिला संस्थेचा 1,11,36,000चा टर्नओव्हर मागच्या वर्षाचा आहे. आज सांगताना आनंद होतो की माझे मुलं वेल क्वालिफाईड होऊन स्वतःच्या पायावर उभं राहायला सुरुवात झालेली आहे. एक आईला जे पाहिजे ते सर्व मिळालेलं आहे. आणि बऱ्याच मुली बघतात की मुलगा किती श्रीमंत आहे,
तर त्या मुलींना माझा एक सल्ला आहे की नवरा किती श्रीमंत आहे, त्याच्या आईबापाची किती प्रॉपर्टी हे बघू नका. मुलगा किती कर्तृत्ववान आहे आणि मुलगा निर्व्यसनी आहे का हे पडताळा. तो आरोग्य संपन्न आहे का. कारण कसं होतं, आपण पैसा बघतो पण आज लग्नानंतर बऱ्याच आजार मुलांना असतात, हे आम्ही बघितलेलं आहे. नंतर व्यसन असतं, आईवडिलांचे स्वभाव चांगले नसतात. आता विचार करा, आज मी संपूर्ण भारताचा प्रवास केला, मी परदेशात गेली, परदेशात पेपर प्रेझेंटेशन केला MIT युनिव्हर्सिटीला, पण माझ्या नवऱ्याचा म्हणजे माझ्या मिस्टरांचा जर माझ्यावर विश्वास राहिला नसता तर आज ते मला घराबाहेर निघणं अशक्य झालं असतं. आणि आज यशस्वी महिला मीना भोसले दिसते, तर कदाचित मीना भोसले कुठेतरी शेतात काम करताना दिसली असती. म्हणून सर्वात महत्त्वाचं की परिवाराला विश्वासात घेऊन कोणतंही काम करा आणि सगळ्यांचा रिस्पेक्ट करा. आज ठीक आहे, मी झिरोपासून सुरुवात केली, मी सासू सासऱ्यांना सपोर्ट करते आहे, पूर्ण फॅमिलीला सपोर्ट करते आहे. माहेरी मला खूप सपोर्ट मिळाला आणि मी पण माहेरच्या लोकांना पण सपोर्ट केला. म्हणजे ॲक्च्युअल त्यांनी मला, माझे मुलं असतील किंवा मी असेल, तर पूर्ण स्वयंपाक करून खाऊ घालण्यापर्यंत आईनेच केलेलं आहे. आई ज्या दिवशी 2016मध्ये वारली तोपर्यंत आईने आमचं केलं. तर सगळ्यांनी सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे, कोणताही अहंकार नसावा. जमिनीवर आहोत, जमिनीवरच राहू. जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी महिला आणि बालकांसाठी काम करणार आहे. आत्तापर्यंत म्हणजे जेवढ्या आपण बालविवाह रोखण्यास मदत केलेली आहे त्या संदर्भात तुम्हाला काय कुठल्या प्रकारे अडचणी वगैरे आल्यात आतापर्यंत? फक्त बालविवाहाच्या बाबतीतने मला खूप साऱ्या अडचणी आल्या सर. आपण म्हणतो की समाज सुधारला, पण एखादी श्रीमंत घरातली महिला जेव्हा घराबाहेर निघते तर ती श्रीमंताची बायको, श्रीमंताची सून, श्रीमंताची मुलगी म्हणून तिला सपोर्ट होतं समाजातून. पण एखाद्या गरिबाची बायको किंवा गरिबाची मुलगी जिला कोणतंच बॅकग्राऊंड नाही आहे, तिला सहजासहजी समाज स्वीकारत नाही, तिला कुठलंच म्हणजे सपोर्ट होत नाही. म्हणजे मी तुम्हाला म्हणते ना, जेव्हा मी कामाला सुरुवात केली, कलेक्टर साहेबांना भेटायला मला दिवस दिवस शिपायाच्या खुर्चीवर बसून राहावं लागायचं. आज जरी मी कलेक्टर, SP किंवा सिव्हिल सर्जनसोबत खूप साऱ्या मीटिंग करते, पण एक काळ असं होतं त्यांची अपॉइंटमेंट मला मिळत नव्हती. माणूस तोच असतो, परिस्थिती बदलल्यानंतर त्याचा मान सन्मान वाढत असतो. तर मला बऱ्याचदा धमक्या पण आल्या. म्हणजे एकदा तर माझ्या 2 मुलांचं किडनॅपिंग झालं. लहान असताना 6वीत असताना माझे 2 मुलं किडनॅप झाले, पण सुदैवाने ते मिळाले. तर धमक्या येतात, लोक आपल्याविषयी चुकीचं बोलू शकतात, अपप्रचार करतात आणि बघून घेऊ किंवा जे काम आम्ही कधी केलेलंच नसतं, जसं की पैसे खाल्ले असं, तर तसे किंवा लोकांच्या जीवावर मजा मारतात, असं इतक्या काही काही कमेंट्स ना तर ऐकायला भेटतात. पण एक लक्षात घ्या, जसं आपल्याला मान सन्मान आवडतो आणि आपण तो स्वीकारतो, तर सामाजिक काम करत असताना मान सन्मानाची अपेक्षा न करता मान आणि अपमानाची सवय केली पाहिजे. ज्याला आपला अपमान पचवता येतो, लोकांचं बोलणं ऐकायची हिंमत तयार होते, तरच आपण काहीतरी करू शकतो. कारण सीतेलासुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली, सावित्रीला दगडगोटे खावे लागले. प्रत्येक महिलेला आयुष्यात खूप सारं सहन करावं लागलं आणि जो सहन करतो ना सर, तोच पुढे जातो. तर मला खूप त्रास झालेला आहे आणि खूप साऱ्या ज्या चुका मी कधी केल्याच नव्हत्या, त्या चुका अक्षरशः म्हणजे एकदा तर अशी कंप्लेंट करण्यात आली की बालविवाह होता, म्हणजे एक खूप मोठ्या व्यक्तीच्या मुलाचा बालविवाह होता आणि मीना भोसलेंनी ना तो बालविवाह पैसे खाऊन होऊ दिला. म्हणजे असे पण आरोप आले किंवा म्हणजे जे मीडियासमोर सांगत नाही असे खोटे आरोप आले. मी महानगरपालिकेत नोकरी करत होती तेव्हाही खूप सारे आरोप आले. शेवटी मी जॉब सोडला. तर बालविवाह थांबवणं हे एक चॅलेंज असतं. जेव्हा 7 फेरे होत असतात आणि शेवटच्या फेऱ्याला एखादा बालविवाह थांबवतं, कोणी तर फुलाच्या माळाने चहा टाकणार ना, शिव्याच खाव्या लागतात. तर असे आणि महाराष्ट्रात सर्वात उत्कृष्ट काम मी केलेलं आहे आणि आज एवढं बालविवाह म्हणजे जवळजवळ 1,00,000 मुलं आणि पालकांना मी ट्रेनिंग दिलं आहे बालविवाह प्रतिबंधक कायद्याचं. आणि मग एवढं ट्रेनिंग दिल्यानंतर दरवर्षी कमीत कमी 80 ते 90 बालविवाह मी थांबवलेले आहे. आणि रात्री 12 वाजतासुद्धा फोन आला तर मी लगेच 12 वाजता उठून कामाला लागलेली आहे. आणि तुम्ही बालविवाहाचंच म्हणतात, तर बालविवाहाबरोबर आम्ही अगदी रस्त्यावर फेकलेले मुलं त्यांना उचलून त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे. एक बाळ तर जन्माला आलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, त्याच्या आईने फेकलं. म्हणजे कसं असतं, विधवा परित्यक्त्या किंवा अशा महिलांना बाळ झालं तर ते स्वीकारण्यास तयार नसतात. एक कुमारी माता असेल, तिला बाळ झालं तर ते स्वीकारत नसतात, ते फेकण्याचा प्रयत्न होता. असे मुलं उचलून आम्ही त्यांचं पुनर्वसन केलं. एक बोराडीची मुलगी,
3च वर्षाची होती. ते केरळाला तिच्या वडिलांकडून, म्हणजे त्यांना वाटलं की आपण मुंबईला चाललो आहोत. चुकून ते ट्रेनमध्ये बसले आणि मुंबईला न जाता ते केरळाला चालले गेले. तर ते केरळी भाषेमध्ये पोलिसांनी विचारणा केली. तो माणूस, त्याला काही समजलं नाही, तो घाबरला. त्या मुलीला तिथेच टाकून दिलं आणि टाकून दिल्यानंतर तो चालला गेला. तर मग तिथे धुळ्याची एक वस्त्रालयाची पिशवी होती, कॅरी बॅग, आणि त्या कॅरी बॅगवरून त्या पोलिसांना ट्रेस लागला की ही धुळ्याकडची कुठली तरी मुलगी आहे. तर त्यांनी चाइल्डलाईनला कॉल केला. चाइल्डलाईन प्रोजेक्ट मी चालवायची, आणि मग त्यांनी धुळ्याला कॉल केला चाइल्डलाईनने की असं असं आहे, तर तुम्हाला मदत करायची आहे. आम्ही अगदी 3 ते 4 दिवसामध्ये त्या मुलीचा शोध लावला. ती बोराडीची होती. ती मुलगी तिथून केरळमधून मुंबईपर्यंत आणली, आणि मुंबईहून मी स्वतः माझ्या गाडीत बसवून धुळ्यात आणून तिच्या नातेवाईकांपर्यंत ती पोहोचवलेली आहे. असे इतकं म्हणजे भीक मागणारे मुलं, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केलं, बालमजुरीसाठी प्रयत्न केला, बालविवाह थांबवण्यासाठी प्रयत्न केला. जे मुलं पळून गेले होते त्या मुलांना शोधण्यासाठी आम्ही यशस्वी झालो. सापडलेले मुलं आईवडिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी यशस्वी झालो. इतके मुलं घेऊन इतकं काम केलं की अजूनसुद्धा तुम्ही बघाल की एक फोन माझ्या बेडरूममध्ये मी लावून ठेवला आहे, जेणेकरून केव्हाही फोन आला तर मी लोकांना मदत करू शकेल. भीक मागणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं प्रमाण खूप वाढत आहे. तर त्या संदर्भात तुम्ही कुठली मदत करणार आहात किंवा त्या संदर्भात काय बोलणार तुम्ही? अशा काही महिला आहेत ज्या म्हणजे जाणून बुजून भीक मागण्यासाठी येतात. त्यांच्याकडे जे मूल असतं, आता तुम्ही सांगा 50 वर्षाची बाई असली, ती भीक मागते, आणि तिच्या कडेवर मूल असतं 6 ते 7 महिन्याचं, वर्षभराचं. 50 वर्षाचं बाईचं मूल असतं का? म्हणजे ज्या भीक मागतायत ना त्या बायांची मुलं ते त्यांची स्वतःचे आहेत की नाही माहीत नाही. आपण 100% प्रयत्न करतोय, पण त्याच्यातून त्यांची बाहेर निघण्याची मानसिकता नाही. त्याचं कारण पण सांगते की ते फक्त भीक नाही मागत आहे, ते भीक मागण्याच्या नावाखाली चोऱ्या करतायत. ते भीक मागण्याच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय करतायत. म्हणजे इतकं वेगळं रॅकेट येते. आणि अजून तिसरं की भीक मागण्याच्या नावाखाली आजची जी छोटी छोटी मुलं आहेत 9-10 वर्षाची, त्यांना वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी लावलं जातं आहे. हे वास्तव आहे, ते तुम्ही नाकारू शकत नाही. त्याच्यावर आपण प्रयत्न करतोय. पण एक आहे सर, कोणतीही क्रांती 100% होत नसते. जरी मीना भोसले म्हटले की मी धुळ्यातल्या 100% महिला ज्या आहेत त्यांना मी भीक मुक्त धुळे करेल, ते शक्य नाही आहे. पण एवढं आहे की ती चिमणीची गोष्ट आहे ना, की जंगलाला आग लागलेली आहे आणि तो एक कावळा चोचीने जे आहे तर तो बघतो की चिमणी चोचीने पाणी टाकते, आणि तो म्हणतो की हे चिवताई, तुझ्या चोचीने काही लगेच वनवा विझणार आहे का, आग विझणार आहे का? चिमणी उत्तर देते, ए कावळे दादा, कदाचित माझ्या चोचीतल्या पाण्याने ही आग नक्कीच विझणार नाही आहे, पण एक लक्षात ठेव, जेव्हा या आगीचा इतिहास लिहिला जाईल तर मी आग लावणाऱ्यांमध्ये नाही, आग विझवणाऱ्यांमध्ये आहे. आणि तेच सत्य आहे की मी भीक मागणाऱ्या महिलांचं पुनर्वसन करते आहे, करणार आहे. 100% महिला त्याच्यातून मुक्त होणार नाही, कारण कोणतंही एक व्यसन असतं, ते लागल्यानंतर त्याच्यातून मुक्त होणं शक्य नसतं. हे पण 100% शक्य नाही. पण एक आहे 40-50% महिलांचं पुनर्वसन आपण करण्यात यशस्वी होत आहोत, आणि याच्या पुढेही करू. त्याच्यासाठी पण कसं आहे, एक व्यक्ती काम करू शकत नाही, खूप मोठी टीम लागते सर. आणि सांगताना दुर्दैव असं आहे ना, शासनाचे प्रतिनिधी कामाची टाळाटाळ करतात. हो, आमच्याकडे मॅनपॉवर नाही, आमच्याकडे हे नाही, ते नाही. मग आपण एकटं जर काम करायला निघालो, मग तेव्हा आपल्याला जीवे मारण्याची धमकी पण येते. म्हणजे इथे कसं आहे, प्रत्येकाला वाचवतोय. राजकीय पुढाऱ्याला वाटतं मग मी या कामाच्या बाबतीत असा पाऊल उचलला, मला मतदान मिळणार नाही. प्रशासनाच्या अधिकाऱ्याला वाटतं, अरे मी तर 3च वर्ष आहे, मला काय करायचं आहे. इथे कोणीच कोणाचं करायला तयार नाही. मग तिथे आम्ही कुठेतरी कामामध्ये थोडेसे कमी पडतोय. खरंच धुळे जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण भारताला अभिमान वाटेल अशा प्रकारे मीनाताई भोसले यांचे कार्य. आकाश सोनवणे, आधुनिक केसरी, धुळे.